दोस्तों, अगर आपको बाइक चलाते वक्त अगर आपको डर लगता है तो ये वीडियो आज आपके लिए होने वाला है, क्योंकि फियर वीकनेस नहीं बल्कि फियर एक सिग्नल होता है। जर तुमच्या मनामध्ये जर फियर असेल ना सुरुवातीला, तर तुमची ग्रोथ चांगली होणार, ऑब्झर्वेशन चांगलं होणार, रायडिंग स्किल वाढेल। सो हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल ऋषि ऑन रिकॉर्ड ब्लॉग्स। और आप सबका स्वागत है 100 वीडियो के चैलेंज के डे 5 में। अगर दोस्तों आप लोगों ने डे 4 नहीं देखा होगा तो ज़रूर देखना, क्योंकि डे 4 में हम लोग ने इंडियन बाइकर के माइंडसेट के ऊपर हम लोग ने बात की है बाइक को लेकर। तो आज का वीडियो है डे 5। तो चलिए डे 5 के वीडियो में आज हम थोड़ा फियर के बारे में बात करने वाले हैं, यानी कि डर क्या होता है बाइक को लेके। तो चलिए वीडियो को स्टार्ट करते, मिलते हैं मोटो ब्लॉगिंग सेटअप पे। बाय बाय। दोस्तों, अगर आपको बाइक चलाते वक्त अगर आपको डर लगता है तो ये वीडियो आज आपके लिए होने वाला है, क्योंकि फियर वीकनेस नहीं बल्कि फियर एक सिग्नल होता है। तो आज हम उसी टॉपिक पे बात करने वाले हैं। बाइक चालवताना भीती असणं काही लोकांसाठी एक सिग्नल असतो। का सांगतो? कारण की सपोज आता आपण कधी राईडला गेलो, ठीक आहे, तर आता आपल्याला तर भाई एक्सपिरियन्स आहे, आपण चालवतो आरामात 120-130मध्ये आपण आरामात चालवतो बाईक। पण काही लोक 70-80पर्यंतच चालवतात, आणि जेव्हा तुम्ही ग्रुप राईड वगैरे करतात ना, तेव्हा कसं एक तुम्ही रिस्पॉन्सिबल रायडर बनता, सगळ्यांसोबत असणं खूप महत्त्वाचं आहे। तेव्हा तुमच्या माइंडसेटवर पूर्ण डिपेंड असतं। तेव्हा कुठेतरी भीती असणं किंवा अरे यार, आपण आता मी 120-130ला गाडी चालवू शकतो, पण आपल्या ग्रुपमध्ये समजा एखाद पोरगा असा आहे की तो सध्या नवीन आहे आणि तो 70-80वरतीच कम्फर्टेबल आहे, त्याला वरती म्हणजे 90-100वर त्याला भीती वाटते। तर आपण आता आपल्या पोरांचं कसं असतं की अरे यार काय घाबरतो आहे रे 100ला, भैया आम्ही 120-130 चालवतो आहे। अरे पण तो तुझ्यासाठी एक तुझा कॉन्फिडन्स वेगळा आहे, पण तो ती जी भीती आहे किंवा तुझं फिअर आहे तो त्या व्यक्तीसाठी एक सिग्नल आहे। जर तो त्या स्पीडमध्ये कम्फर्टेबल नाही आहे तर चालवते की त्याला 70-80। तर हे कुठेतरी एक इंडियन रायडर्समध्ये असतं की काय घाबरतोस रे, चल चालव ना बिंदास, काय होतं आहे। तर असं नाही, तर काही रायडर्स लोकांसाठी फिअर हा एक मोठा सिग्नल असतो। जे जमतं त्यापर्यंत गाडी चालवायची, त्याच्या व्यतिरिक्त विचार नाही करायचा। आता बाकी जे ग्रुप रायडर्स असतात त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी असते की भाई जर आपल्या ग्रुपमधला तो रायडर आहे तर त्याच्यासोबत राहणं किंवा त्याला घेऊन चालणं। आता तुम्हाला थोडंसं एक एक्झाम्पल देतो। आता आपण समजून चालूया, एखादा कॉन्फिडन्स रायडर चालला आहे तर तो काय बोलणार की अरे काय नाही, चल बिंदास चल, काय एवढं होत नाही। आणि फिअर काय काम करतो ना, हे तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो मित्रांनो। आता समजा एखाद्याच्या मनामध्ये भीती आहे, आणि समजा आता हा ट्रॅफिक सेक्शन आहे, बरोबर। आता मी पटापट आहे बघा, मी असं पण करू शकतो आहे बघा, ठीक आहे। पण जर तुमच्या मनामध्ये जर भीती असेल तर तुम्ही थांबून 2 मिनटं थांबून जर तुम्ही गाडी टाकताय ना, तर तुमची कुठेतरी एक भीती ही तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट म्हणून साबित होते, ठीक आहे। म्हणजे फिअर आहे ना, फिअर म्हणजे भीती तुम्हाला एक ऑब्झर्वेशन चांगलं देतं, कारण की तुम्ही ऑब्झर्वेशन करणार। जर तुमच्या मनामध्ये भीती आहे ना, तर अरे भाई मी आता अशी टाकली ना तर असं होऊ शकतं, आता मी टाकली, अरे अचानक तो ऑटोवाला मला ठोकू शकला असता। जर ही मनात तुमच्या भीती असते ना, तर तुम्ही एक अवेअरनेस की म्हणून इंडियन रोड्समध्ये कधी पण भीती ही जिंकतेच, कारण की अचानक कोणी येतं यार, म्हणजे काही गोष्टी सांगून आता नाही। काही रायडर्स लोकांसाठी फिअर म्हणजे भीती हा एक सिग्नल असतो मित्रांनो। तर मित्रांनो, हा एक कुठेतरी तुम्हाला समजवण्याचा एक आजच्या व्हिडिओचा टॉपिक होता। बायकर्स कम्युनिटीमधले जेवढे पण लोक आहेत ती ही गोष्ट चांगली कन्वे करत असतील किंवा त्यांना ही गोष्ट चांगली समजली असेल जे मी काय म्हणतो आहे। तर मित्रांनो, जे पण आपल्या चॅनलवरती बायकर कम्युनिटीमध्ये असतील त्या लोकांनी कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की आजचा हा टॉपिक किंवा आजची ही व्हिडिओमध्ये मी जो गोष्ट कन्वे केली ही बरोबर आहे का। आणि असेल तर तुम्ही ज्यांना भीती ही जर विकनेस वाटते तर त्यांनी काय करा, फिअर इज इक्वल टू विकनेस टाका, ठीक आहे। मग मी त्यांना समजेन की भाई त्यांचं माइंडसेट काय आहे। आणि म्हणजे फिअर हा एक सिग्नल वाटतो, त्यांनी फिअर इज इक्वल टू सिग्नल टाका, म्हणजे आपल्याला समजेल की आपल्या रायडर कम्युनिटीमध्ये पण किती एक्सपिरियन्स लोक आहेत आपल्या चॅनलवरती। आणि जे लोकांनी कमेंट नाही टाकत त्यांना मी असं समजेन की त्यांना ही गोष्ट माहीत नव्हती, ठीक आहे। हा एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण की जर तुमच्या मनामध्ये जर फिअर असेल ना सुरुवातीला, तर तुमची ग्रोथ चांगली होणार, ऑब्जर्वेशन चांगलं होणार, राइडिंग स्किल वाढेल। तो आज के वीडियो का टॉपिक अपना ये था। सो अगर कोई भी क्वेश्चन हो या जो भी है तो आप मुझे चैनल पे कमेंट करना। तो फिलहाल तो मैं अभी ऑफिस पहुंच चुका हूँ गाइस, आपण ऑफिसला पोहोचलेलो आहोत आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतो आहोत। तर भेटू आपण डायरेक्टली डे 6 मध्ये। जर कोणी डे 1 पासून आपली सिरीज बघितली नसेल तर नक्की बघायला चालू करा। 100 दिवसापर्यंत आपले हे व्हिडिओज असणार आहेत। बाय बाय।